हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आज आपला दुसरा दिवस, आपण दुसरा अध्याय पाहणार. तर आपण आधी आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधाकृष्णपदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नम ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. दुसरा अध्याय पाहूया आपण आज. तर पहिल्यांदा आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, ज्यांनी सोप्या शब्दात आपल्यासाठी गीता लिहिली. नामानिष्ठ दास प्रभूजींना वंदन करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला आणि ह्या ज्या आपण स्लाइड्स जे बघतो ह्या तयार केल्या, ज्याच्यामुळे आणि सोपं झालं शिकणं. पुन्हा आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आहे ना, आपण कालच्या अध्यायात पाहिलं की अर्जुन विषाद योग असं त्या अध्यायाचं नाव होतं. आपण त्यामध्ये अर्जुनाची दुःखाची 5 कारणं बघितली. आणि अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं बघितली. पण कालच्या अध्यायात कृष्ण काय बोलले नव्हते. आजच्या अध्यायापासून खरी गीता सुरू होते. ह्या अध्यायाचं नाव सांख्य योग असं आहे, पण प्रभुपाद स्वामींनी त्याला गीतेचे सार असं म्हटलंय. का म्हटलंय? तर हा जो अध्याय आहे ना, आपण एखाद्या सिनेमाचा ट्रेलर बघतो बघा, मग त्यामुळे आपल्याला अंदाज येतो की ह्या पिक्चरची स्टोरी काय असेल. बऱ्यापैकी की थ्रिलर आहे, कॉमेडी आहे, काय आहे. तर तसा हा जो अध्याय आहे ना, दुसरा अध्याय, ह्याने गीतेमध्ये ज्या ज्या विषयांविषयी आपण बघणार त्या सगळ्याला स्पर्श केलेला आहे. भक्त म्हणजे सांख्य योग म्हणजे आपलं आत्म्याचं परमात्म्याशी असणारं नातं, किंवा ध्यान योग, भक्ती योग, ज्ञान योग, हठयोग, असं म्हणजे सर्व अंगांना स्पर्श केलेला आहे. त्यामुळे प्रभुपाद स्वामींनी ह्याला भगवद्गीतेचे सार असं म्हटलेलं आहे. ट्रेलर सारखं आहे. आपल्याला गीतेत आपण काय काय बघणार ह्याचा अंदाज येतो ह्या अध्यायामध्ये. पुन्हा ह्या अध्यायामध्ये ना, अर्जुनाची, मला तुम्ही सांगा बघू, अर्जुनाच्या दुःखाची 5 कारणं त्याने सांगितली होती, ती सांगा बघू. एकच मिनिट. आनंद हा, सांगा आता. जशी जमतील तशी सांगा तुम्ही. आनंद नाही, पाप, करुणा,
एक, दया. बाकीचे पण संबंधित. हम्म. दया, पारंपरिक परंपरा. हम्म. आणखी दया. असमंजस मध्ये होता. असमंजस. म्हणजे पहिलं त्याने काय सांगितलं की मला हे वाटत नाही, म्हणजे कारण पण छान, म्हणजे तो किती एक कर्तव्य, आपण एकाच सीनवर तिघांच्या प्रतिक्रिया बघितले. पहिलं करुणा म्हणून सांगितलं. हम्म. दुसरं काय सांगितलं, मला पाप. आनंद वाटत नाही. तिसरं पाप, मग पारिवारिक परंपरा आणि असमंजस, असं. म्हणजे मी गोंधळात पडलो, मी निर्णय घेऊ शकत नाही. मग इथं आपण एक लक्षात ठेवायचं, म्हणजे गीतेमधून ना, गीता हे कुठेही असं ज्ञान नाही की शिकलो आणि जीवनात कधी परत उपयोगीच नाही पडलं. असं होतं. पण गीता तसं नाही. गीता तुम्हाला जीवनात पावला पावलाला उपयोगी पडणार. तर इथं जे 5 कारणं त्याने सांगितली, त्याची 4, त्यापैकी फक्त कौटुंबिक परंपरेचं उत्तर आपलं कृष्ण उद्या देणार. उरलेले जे 4 आहेत ना, त्याची कृष्णाने आज उत्तरं दिलेली आहेत अर्जुनाला. ती पण आपण पाहूया. तर इथं एक शिकायचं की जीवनात प्रॉब्लेम हे येत राहणार. तर आपण आपले प्रॉब्लेम आधी ओळखायला शिकायचं की काय आहेत माझे प्रॉब्लेम, आणि मग मार्गदर्शन घ्यायचं. हा. तर हा जो अध्याय आहे ना, इथे आणि एक याचं वैशिष्ट्य आहे की इथं इथपास, म्हणजे ह्या अध्यायापासून कृष्णाने बोलायला सुरू केली आहे. पहिल्या अध्यायामध्ये कृष्ण काही बोललेले नाहीयेत. हा. आणि त्याच्यानंतर इथे हा अध्याय आपल्याला शरण जाणं म्हणजे काय असतं ते पण शिकवतो. अर्जुन बघा आता कसा शरण जातो. हा. तर आता बघू, सुरू करूया. तर इथे हे जे स्लाइड मध्ये दिसत ना, भगवान कोणाला म्हणायचं, तर दैवी साक्षात्काराचे 3 टप्पे असतात. शास्त्रांप्रमाणे ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. मग हा ब्रह्म काय, परमात्मा काय, भगवान काय, तर ह्या पायऱ्या आहेत. जसं जसं तुम्ही शास्त्र शिकत जाता गुरुंच्या मार्गदर्शनाखाली, हा, तसं जसं आपली भगवंतांशी नातं जोडलं जातं आणि जवळ जातो, तसे हे टप्पे आपल्याला कळत जातात. तर हा पहिला ब्रह्म काय आहे, तर ही पहिली दैवी अनुभूती आहे की इथं जे मानव निर्मित नाहीये, निसर्गतः हा आपल्याला जे म्हणून काय मिळालेलं आहे ना, डोंगर, दऱ्या, समुद्र, नद्या, हे सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, वेगवेगळे हे पक्षी, जीव जंतू, सगळं हे सगळं ब्रह्ममध्ये येतं. इथे हे सगळे ग्रह गोल वगैरे आपण, हे तर हा पहिला टप्पा असतो तुम्ही कनेक्ट होण्याचा कृष्णांशी किंवा भगवंतांशी. की जेव्हा आपण म्हणतो की हे मानव निर्मित तर नाहीये, आपल्याला ऑटोमॅटिक मिळालेलं आहे, मग हे कोणी निर्माण केलंय, किती छान आहे हे सगळं, हे जेव्हा आपण असं थोडंसं रिअलाइज करायला लागतो, तर त्याला म्हणायचा हा ब्रह्मट. ब्रह्मटप्पा. त्याच्यानंतर जर का तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं, शास्त्र थोडी उघडून वाचलात, तर परमात्मा. परमात्मा काय आहे, तर इथे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्म्याच्या शेजारी चतुर्भुज नारायण रूपात परमात्मा स्वतः हजर असतात. त्यामुळे आपण प्रत्येकामध्ये परमात्मा बघतो, त्यांचे शरीर नाही पाहत. तर हा परमात्मा टप्पा. आणि त्याच्याही पुढे आपण म्हणजे हा भक्तीच्या मार्गावर राहिलो, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ह्या वाटेवर चालत राहिलो, तर भगवान. भगवान कोण आहेत आणि ते कुठे असतात वगैरे हे सगळं आपण बघूया. हे कुठे असतात, गोलोक वृंदावन धामात कृष्ण. तर आता एवढं समजून घ्या की हे ब्रह्म, परमात्मा आणि भगवान हे भगवंतांच्या दैवी साक्षात्काराचे हे 3 टप्पे आहेत. आता पुढे एक उदाहरण बघूया म्हणजे कळणार तुम्हाला. हम्म. इथे त्यांनी सूर्याचं उदाहरण दिलंय बघा. आपण ना ब्रह्म स्तरावर असलो म्हणजे काय, की झोपलोय खोलीत किंवा एखाद्या खोलीत आपण राहतोय, घरात राहतोय, आणि हा बाहेर सूर्याचा प्रकाश आहे. हा ब्रह्म टप्पा आहे की ठीक आहे, सूर्यप्रकाश येतो, आपल्याला उजेड देतो, जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा आपण मग लाईट लावतो वगैरे असं. पण त्याच्यानंतर तुम्हाला आतून असं वाटलं की काय आहे हा प्रकाश, कुठून येतोय हे तरी पाहूया. शेवटी एक लक्षात ठेवायचं की प्रकाश आहे. आता हे ब्रह्म म्हणजे हे सगळं निर्माण झालेलं आहे, म्हणजे कुणीतरी निर्माण केलंय. प्रकाश आहे तर त्याचा सोर्स आहे, हा, कुठेतरी त्याचा स्रोत असणार.
मग जर का तुम्ही तुमच्या खोलीचे बाहेर गेलात, गॅलरीत गेलात किंवा पडदा बाजूला करून बघितलात किंवा गॅलरीत गेलात किंवा घराच्या बाहेर जाऊन जरा अंगणात आकाशाकडे बघितलं की कुठून येतो हा प्रकाश. हा, जर का जीवनात पण ब्रह्म हे कोणी निर्माण केलं, मला निर्माण कोणी केलं, मी कुठून आलो, आणि त्याच वेळेस योग्य मार्गदर्शन मिळालं गुरूंचं, तर मग आपण बघू आकाशाकडे जर का बघितलात तुम्ही कुठून येतोय प्रकाश, तर तुम्हाला आकाशात एक गोळा दिसेल. तो असतो परमात्मा टप्पा, की हा मला दिसला इथून येतोय, हा सूर्य आहे ना, ह्याच्यातनं हा प्रकाश येतोय, की बाबा हा पूर्वेकडे उगवतो, पश्चिमेकडे मावळतो वगैरे असं सगळं. आणि त्याच्याही पुढे तुम्हाला सायंटिफिक स्टडी करायचा आहे, नाही मला सूर्याविषयी डिटेल माहिती हवी आहे, आणि मग तुम्ही आणि गहिराईने त्याचा अभ्यास केलात की कोण आहेत हे, मग तुम्ही त्याच्यासाठी शास्त्र उघडलात, अ, कोण आहेत हे, मग तुम्हाला कळलं की सूर्यदेव ही एक पदवी असते, तिथे वेगवेगळे असतात. आणि ते बघा ते दाखवलेत, तर एक सूर्यलोक आहे, तिथले राजा असतात सूर्यदेव हे, आणि त्यांचा रथ कसा असतो बघा, अरुण तो रथ चालवतात आणि त्या रथात वरती सूर्यदेव असतात, असे काही, म्हणजे तुम्ही समजा की डिटेल माहिती तुम्हाला मिळाली, तर तो असतो भगवान हा टप्पा. आणि हे कधी होतं, पहिल्यांदा बघा तुम्ही घरात बसून सूर्याचा प्रकाश बघताय तेव्हा तुम्हाला ते सूर्यदेव वगैरे जास्त त्यांच्या विश्वाची माहिती नाही कळणार. जेव्हा आपण कनेक्ट होत जातो योग्य मार्गदर्शनाखाली, तेव्हा हळूहळू ह्या टप्प्यांना पार करत जातो. तर हे दैवी साक्षात्काराचे 3 टप्पे असतात: ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. तर ब्रह्मपासून ऍटलिस्ट एवढी तरी आपल्याला वाटायला हवं, गीता शिकायची आहे तर, की कोण आहे ह्या सगळ्याचा निर्माता, किती छान आहे ही सृष्टी, असं. मग आता हे भगवान कोण आहेत बघूया आपण. माताजी घ्या पुढची स्लाइड. भगवान ना, पराशर मुनींनी एक व्याख्या केलेली आहे भगवान शब्दाची, की भग अधिक वान असं आहे ते. भग म्हणजे ऐश्वर्य, वान म्हणजे युक्त. तर त्यांनी 6 ऐश्वर्य सांगितलेत. ह्या 6 ऐश्वर्यानी जो युक्त आहे तो भगवान. हम्म मग आता अ, ही झाली व्याख्या. मग ती कुठली 6 ऐश्वर्य त्यांनी सांगितले आहेत, तर ही 6 ऐश्वर्य सांगितली आहेत बघा: श्रीमंती, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान, संन्यास आणि सौंदर्य. म्हणजे ही 6 ऐश्वर्या ज्यांच्याकडे पूर्ण रूपात आहेत, आणि 6च्या 6 असं नाही की एक आहे, 6च्या 6 पूर्ण रूपात ज्यांच्याकडे आहेत ते भगवान आहेत. आपण आता थोडस बघूया ह्या व्याख्येमध्ये कोण बसतं. हा, मग आता सौंदर्यापासून सुरू करू. तर सौंदर्यामध्ये कसं असतं, आपण एखादा व्यक्ती छान आहे म्हणू, स्त्री किंवा पुरुष कोणही, प्राणी कोणही, तर तो कुठेपर्यंत छान असेल, आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात, आपल्या देशात किंवा पृथ्वी, इथं तो विचार केलेला नाही, अखिल ब्रह्मांडांमध्ये सौंदर्य. मग तुम्ही बघाल की कृष्णांचं एक नावच आहे मनमोहन, किंवा राम, कृष्ण, विष्णू ह्यांचं वर्णन वाचाल तर त्यांनी एक म्हणजे गोकुळात कृष्ण त्यांच्या मैयाने तयार करून ते गल्लीतून गेले, बाहेर सोडले, की गाय वगैरे सुद्धा पाणी पिताना किंवा चारा खाताना थांबायची. एवढे मनमोहक अद्भुत सौंदर्य, की बघणारी फ्रीज झाल्यासारखी व्हायची असं. आणि त्यांचं नावच आहे मनमोहन. तर त्यामुळे सौंदर्य हे पूर्ण रूपात आहे त्यांच्याकडे. आपलं मधुराष्टकम म्हणून आहे, ते तुम्ही कधीतरी ऐका, आणि किती मधुर आहेत बघा ते. त्याच्यानंतर श्रीमंती. हे ना, पुढे आपण ब्रह्मांडांच्या रचना पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण कुठपर्यंत, पृथ्वीपर्यंत विचार करतो की पृथ्वीवर सगळ्यात श्रीमंत कोण वगैरे. तर हे तसं श्रीमंत नाहीये. हे पूर्ण म्हणजे अखिल ब्रह्मांडांचे स्वामी कोण आहेत, तर सगळ्याचा उगम त्यांच्यामधून आहे, त्यामुळे कृष्ण आहेत. ते कसं, ते पुढच्या अध्यायांमध्ये तुम्ही ते डिटेल आपण बघणार आहोत की कसे हे विस्तार होत जातात. प्रसिद्ध. आता प्रसिद्ध तुम्ही बघाल की पूर्ण सगळ्या म्हणजे जसे पृथ्वीवर तसे स्वर्गात खाली, जे खालची लोक असतात पाताल वगैरे, सगळीकडे विष्णू, राम, कृष्ण हे प्रसिद्ध आहेत. आणि सगळ्या ऋषी मुनींना वगैरे सगळ्यांना त्यांची ओढ असते. त्याच्यानंतर सामर्थ्य. पुन्हा सगळं त्यांनीच निर्माण केलंय त्यांच्या एका अ, म्हणजे आता आपण रामायणातनं खर दूषण बरोबरचं युद्ध बघा रामांचं.
राम एका बाजूला होते आणि ती खरदूषण आणि त्यांची सेना हर सगळी एका हर बाजूला. हं? अ, तर बघितलात ना, रामानी एवढ्या मोठ्या सेनेला एकट्याने हे केलं होतं. त्याच्यानंतर ज्ञान. जेव्हा आपण ज्ञानाचा मागोवा घेत जातो ना, कुठून आलं ज्ञान? तर आपण वेदांपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि 15व्या अध्यायात बघू आपण, वेदांचे निर्माते, ज्ञाते सगळं काही कृष्ण आहेत. आणि त्याच्यानंतर ना, हे सगळं थोड्याफार प्रमाणात जरी असलं, तरी आपण कसे वागतो बघा हां, आणि दुसऱ्यांना कसे वागवतो वगैरे. आणि हे एवढं सगळं पूर्ण रूपात असून त्यांच्याकडे एक गुण आहे, तो म्हणजे वैराग्य किंवा संन्यास. हे सगळं असून पूर्ण वैराग्य आहे त्यांच्याकडे. ह्या कशाचाही त्यांना मोह नाहीये. म्हणजे रामांना हे माहित होतं की आपला दुसऱ्या दिवशी हे आहे, अ, राज्याभिषेक. हा, आणि सकाळी उठल्यावर काय कळलं की वडिलांचं एक वचन पाळण्यासाठी वडील नको म्हणत होते, तू राहू दे, माझं वचन अपुरं राहिलं तरी चालेल. पण ते वचन नाही, घराण्याची आपली परंपरा आहे, तर ती पूर्ण करण्यासाठी जेवढ्या आनंदाने म्हणजे राज्याभिषेकासाठी तयार झालेले त्याच आनंदाने उठले आणि 14 वर्षासाठी वनवासात गेले. आणि कृष्णांचं चरित्र पाहाल तर पण तुम्ही बघा ना, कधी कुठले राजे झाले किंवा कशात अडकून पडू शकले. वृंदावनातनं हे ना, नंद आणि यशोदांना सोडून तिकडे मथुरेत आले, मथुरेतनं मग द्वारकेला गेले. असे म्हणजे पूर्ण वैराग्य, कशाचाच मोह नाही, कुणाविषयी राग नाही. तर हे ते ही जी, आणि तुम्ही बघा, तुम्हाला वाटलं कोण ह्याच्यात, तर आम्हाला नंतर सांगा की वेगळं कोण बसतं. तर ही पराशर मुनींनी भगवान ह्या शब्दाची व्याख्या केलेली आहे की ही षड ऐश्वर्य ज्यांच्याकडे पूर्ण रूपात आहेत ते भगवान. ओके. तर हा घ्या माताजी पुढची. म्हणून त्यांना परमेश्वर किंवा भगवान म्हणतात. हा, आता ना, आपला अर्जुनाने काय केलं बघायचं. आता भगवान कोण आहेत ते कळले, कठीण वेळ आली की आपण काय करतो बघा. आणि अर्जुनाने काय केलं, जर आपल्याला आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करायचं असेल तर आपल्याला नेहमी गुरुची गरज पडते. आता इकडचा हा दुसरा अध्याय जर का तुम्ही वाचाल ना, तर सुरुवातीला अर्जुन म्हणतो की मी एक वेळ भिक्षा मागून, आता ते क्षत्रिय होते, क्षत्रिय असे वागायचे नाही, त्यांच्या हातातनं शस्त्र कधी क्षत्रियाच्या हातातून गळून पडत नाही. पण अर्जुनाच्या हात इतका हतबल झाला की हातातनं धनुष्यबाण घसरून पडत होता, म्हणजे त्याचा तो धनुष्य. आणि तो म्हणतो की कृष्णा, मी एक वेळ भिक्षा मागून जीवन घालवेन, पण मी युद्ध नाही करणार. मग पुढे त्याने काय केलं बघा. 2.7 श्लोक आहे, तो खूप महत्वाचा श्लोक आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड, आणि आपण काय करतो बघूया. हा, आणि इथे गुरुची पण एक क्वालिटी आहे. जरासं आपल्याला थोडंसं ज्ञान मिळालं कशातलं तरी, तर आपण न विचारता सांगू नये. आता इथे कृष्णांचा एक गुण बघा की जेव्हा अर्जुन त्यांना शरण गेला आणि म्हटला की मला मार्गदर्शन करा, तेव्हाच कृष्णाने करायला सुरू केलं, न मागता सल्ले दिले नाहीत. हा. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. परमपुरुष भगवंत म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तुझ्यावर ही अशुद्धी कशी आली? जीवनाचे मूल्य जाणणाऱ्या माणसाला हे अजिबात शोभत नाही. ते उच्च ग्रहांकडे नाही तर बदनामीकडे घेऊन जातात. हरे कृष्णा. इथं ना, कृष्ण ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये जराशी आठवण करून द्यायचा प्रयत्न करतायत अर्जुनाला, की तू कोण आहेस आणि तू हे काय करतोयस. तो पहिल्या अध्यायात सांगतो ना त्यांना, मी नाही युद्ध करणार, अशी अशी मला दुःख आहेत. तर हे काय सांगतायत की म्हणजे ते क्षत्रिय आहेत, त्यांना त्यांची हे प्रिय असतात, जीवनाची मूल्य. आणि हे जे तू असं जर का रणांगण सोडून जायच्या गोष्टी केल्यास तर तू बदनामीकडे जाशील. पण तरीही अर्जुन पुढे त्याचे श्लोक आहेत, तो ऐकत नाही. मग बघूया माताजी, घ्या पुढची स्लाइड. डायरेक्ट कृष्णा. ट्रान्सलेशन वाचा माताजी. आता आम्हाला हा कंपल्सरी आहे माताजी. 5th लेवलला श्लोक बोलते मी, पाठ आहे माझा. आहे काय? हा, मग वाचा. हरे कृष्णा. कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्रूढ चेता यत्तेन सा निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्येस शाघी मा त्वां प्रपन्न. आता मी माझ्या कर्तव्यांबद्दल संभ्रमित आहे. या स्थितीत मी सांगण्यात सांगत आहे. माझ्यासाठी काय चांगले आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. मी तुमचा शिष्य आहे आणि आत्म्याने तुमच्या स्वाधीन केले आहे. कृपया मला सूचना द्या. हरे कृष्णा. हा 2.7 श्लोक आहे ना, तुम्ही जरा त्याचे ट्रान्सलेशन म्हणजे मी ट्रान्सलेशन नाही सॉरी, त्याचं तात्पर्य स्वतः वाचा सर्वांनी. हा गीता उघडा त्याच्यासाठी. तो ऍक्च्युली इथे जरासे टायपो एरर आहे. त्यांनी काय सांगितलंय, माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्य चरणाविषयी गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे या संबंधी मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे, तुम्हाला शरण आलोय, कृपा करून मला उपदेश करा. असं सांगतोय. मग आता इथे बघा, तो काय म्हणाला की एकतर अर्जुनाला कळलं की आपलं मन थोडंसं शांत नाही आणि आपण थोडं गोंधळून गेलोय, त्यामुळे निर्णय योग्य घेण्यासाठी आपल्याला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज पडणार. मी म्हणतोच खरं, मी निघालो युद्ध टाकून, असं नाही केलं त्याने. आपणही, आता होती ना मागची स्लाइड, आपण जेव्हा संभ्रमात पडतो, गोंधळात पडतो, संकटात सापडतो, तेव्हा तुम्हीही तुमचे प्रॉब्लेम ओळखा आणि वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या. तुम्ही शिकताय तर तुम्हाला कुठले सब्जेक्ट अवघड जातात किंवा त्यातले कुठले टॉपिक अवघड जातात, मग त्याच्याविषयी वरिष्ठांकडून जरा मार्गदर्शन घ्या. जीवनात इथे शास्त्र काय सांगतं, गुरु, साधू आणि शास्त्र ह्या तिघांकडनं तुम्ही बघायला हवं काय निर्णय येतो आणि त्या तिघांचा एकमताने निर्णय घ्यायचा असतो, हे शास्त्र सांगतं. तर आपण ऑफकोर्स आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यायला हवं. तसं कारण प्रत्येकाच्या, इथं अर्जुनाच्या आला असं नाही, प्रत्येकाच्या जीवनात प्रॉब्लेम हे येत असतात. पुन्हा हे एक झालं की त्याने मार्गदर्शन घेतलं. तो काय म्हणतोय बघा की अशा म्हणजे तो बघा तिथे यत श्रेयम म्हणून म्हटलेलं आहे, तिसरी लाईन आहे बघा. त्याच्यात तो म्हणतोय की यत श्रेय पहिलाच शब्द आहे तो. तर तो काय सांगतोय की अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे या संबंधी मी तुम्हाला विचारित आहे. म्हणजे असं नाही म्हटला की अर्जुना कृष्णा मला युद्ध नाही करायचंय आणि या युद्धातनं मी बाहेर कसा पडू हा मार्ग तू मला सांग. तर शरणागती ह्याला नाही म्हणत की मला हे हवंय आणि ते द्या, ह्याला शरणागती नाही म्हणत. अर्जुनाने जे केलं ती शरणागती आहे की कृष्णा माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते तू मला सांग. श्रेया आणि प्रेया अशा दोन गोष्टी असतात. श्रेयस्कर म्हणजे काय, जे तुमच्या अंतिम हिताचं असतं. पहिल्यांदा कदाचित आपल्याला आवडणार पण नाही, पण त्याच्यात तुमचं अंतिम हित आहे, ते तुमच्यासाठी श्रेयस्कर आहे. आणि प्रेया म्हणजे काय, तर जे तुम्हाला प्रिय आहे. आता लहान मुलं असतं ज्याला शाळेत जावंसं वाटत नसतं, तरी पण आई वडील त्याला बालवाडीत वगैरे नेतात. तेव्हा तसं लहान मुलं आहे, घर सोडून आईपासून लांब राहतं, आपलं आपण खातं, हे थोडंसं विचित्र पण वाटतं, पण त्याने पुढे शिकणं गरजेचं असतं. समाजात तो जेव्हा वावरणार, त्याला लिहिता वाचता यायला हवं, निर्णय घेता यायला हवेत, म्हणजे ते त्याच्यात चांगलं आहे, श्रेयस्कर असतं. त्यावेळेस जर का आई वडिलांनी विचार केला त्याला प्रिय घरात राहणार आणि घरात ठेवलं तर तो पुढे अडाणी राहणार ना. तसं इथं आहे की कृष्ण तुमच्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते करणार. आणि शरणागतीची हीच हे आहे, म्हणजे पद्धत की तुम्ही माझ्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते करा. असं नाही की मला हे हवंय आणि मला ते द्या, ह्याला म्हणायचं प्रेया. तर तो श्रेयस्कर काय आहे ते सांगा म्हणतोय. आणि तो म्हणतो बघा की मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलोय, म्हणजे तो म्हणाला की मी तुम्हाला पूर्ण शरण आलोय, कृपा करून मला उपदेश करा. हा आणि ह्याच्यानंतर कृष्णाने गीता सांगायला सुरू केले, त्याच्या आधी त्यांनी पण सांगायला नाही सुरू केली. त्यामुळे गुरुच्या पण गुण बघा आणि शिष्याचे पण गुण बघा. तर त्यामुळे हा 2.7 श्लोक महत्वाचा आहे, आपण लक्षात ठेवायला हवं. आणि इथं पुन्हा एक आता सुरू झालं होताना पण सांगते आणि 18व्या अध्यायात पण आपण बघू की कृष्णानी ना अर्जुनाला असं नाही सांगितलं की मी तुझ्यासाठीच युद्ध करतो, असं नाही म्हणाले कृष्ण. कृष्णाने त्याला ज्ञान दिलं. त्यामुळे इथे प्रत्येकाची जीवनाची लढाई ही ज्याने त्याने लढायची आहे. तुम्हाला गुरु मार्गदर्शन करणार, ज्ञान देणार, योग्य मार्ग सांगणार, त्यावर चालावं मात्र आपल्याला लागणार. हेही अर्जुनाकडून शिकायचंय की तो त्या मार्गावर चालला.
असं नाही कृष्ण म्हणाले की मी बाबा तुझं सगळं काम करतो, तू जा हा अर्जुना. हम्म. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. श्री भगवान उवाच असोचन अजसत्त्वा प्रज्ञा वाचा भाषसे गतासो न गताशून्या नानुसोंचती पंडितः. परमपुरुष भगवंत म्हणाले, शिकलेले शब्द बोलत असताना जे शोक करण्यास योग्य नाही त्याबद्दल तुम्ही शोक करीत आहात. जे शहाणे आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करीत नाही. हरे कृष्णा. हे जरा आत्म्याचं ज्ञान देत आहेत कृष्ण. अर्जुन सांगतो ना पहिलं की त्याला करुणा येते, दया येते, तर हे आत्म्याचं ज्ञान सांगितलेलं आहे. की कृष्ण काय सांगतायत की तू पंडिताप्रमाणे नुसती बडबड करतोयस आणि जे शोक करण्यास योग्य नाही त्याविषयी शोक करतोयस. जर का ज्ञानाच्या नजरेने पाहशील ना तर तू हा शोक करणार नाहीस. तर बघूया आता पुढे कसं काय ते सांगतायत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे थोडं आत्म्याविषयीच आहे. आवाज कमी येतोय का? ठीक आहे. येतोय माताजी आवाज? हरे कृष्ण. हा माताजी, येतोय आवाज. माताजी आवाज येतो. बोलू का माताजी? हा, वाचा वाचा. तत्त्वेह जातु नासन्नं त्वं नेमे जनदीपाः न चैव न भविष्यायं सर्वे वयं मतः परम्. अशी वेळ कधी आली नाही जेव्हा मी अस्तित्वात नव्हते, ना तुम्ही ना हे सर्व राजे, किंवा भविष्यात आपल्यापैकी कोणीही थांबणार नाही. हरे कृष्णा. हे सगळं आत्म्याचं ज्ञान आहे. थोडस थांबा हा, तुम्ही पुढची स्लाइड पाहाल ना पुढच्या, तसं आपल्याला कळणार की का असं कृष्ण सांगतायत की कधीच अशी वेळ आली नाही की आपण हे सगळे नव्हतो. हा, आपण कारण आत्मा हा सनातन आहे म्हणून तसं म्हणतायत. बघूया आता का म्हणतायत कृष्ण. की तो म्हणतोय ना मला दया वाटते, हे सगळे मृत्यू पावणार. तर कृष्ण सांगतायत की तसं नाही होणार, अशी कधी वेळच नव्हती की हे सगळे नव्हते आणि किंवा येणारही नाही की हे सगळे नाहीये. ते का म्हणतायत तसं बघूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, मग आता आपल्याला काय वाटतं ते आपण आपण काय आहोत. तर मी विचारलं तर आपण ऑब्व्हियसली काय सांगणार की ही मी आहे. आता मी तुम्हाला जे दिसते ती मी आहे, किंवा आरशात आपण आपल्याला जे बघतो त्या आपण आहोत, हो की नाही. असंच आपण समजतो. पुढची स्लाइड घ्या माताजी. तर आपण खरे कोण आहोत तर गीता आपल्याला सांगते की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. म्हणजे हे जे शरीर आहे ना आपलं, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. वेगवेगळ्या प्रमाणातल्या मिश्रणाने वेगवेगळे अवयव बनलेले आहेत. मुळात बघाल की कशापासून बनलंय तर ह्या पंचमहाभूतांनी आपलेलं शरीर हे वरचा बनलेलं आहे. मग आत्मा काय आहे? मग मी कोण आहे? शरीर नाही आहे मी. आपण काय म्हणतो, आपलं जे नाव आहे तो मी आहे. मग आता समजा आपण एखादा म्हणतो एखादा मृत्यू पावला, तर शरीर तर तिथंच असतं, त्याचं सामानही तिथं असतं, जे काय आहे त्याचं सगळं तिथंच असतं. मग कोण गेलं म्हणतो आपण, म्हणतो तरी. आणि एकतर खरं आहे की तो गेला, हा गेला, तो गेला. मग कोण गेलं पुढं सगळं? हे जे पंचभूतांचं शरीर आहे म्हंटलो आपण आहोत, तर ते तर आपल्या तिकडच असतं. मग कोण गेलं तर आत्मा निघून जातो. हा, म्हणून आपण आत्मा नाही, सॉरी शरीर नाही, आपण आत्मा आहोत. ते कसं बघूया. हा, घ्यावा त्याची पुढची स्लाइड. कारण आपण सजीव आणि निर्जीव, फक्त शरीर असतो तर तिथे त्यांनी निर्जीव म्हणून छत्री, गाडी, दगड वगैरे दाखवलंय, पर्वत, इमारती, ह्याला निर्जीव म्हणतो. आपण सजीव म्हणजे आपल्यामध्ये जीवन आहे. इथे दाखवले आहेत बघा त्यांनी उदाहरणं. माणूस, सिंह, पक्षी, झाड. का तर आपली वाढ होते, आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. पण हे आपण का करू शकतो? आत्ताच मी म्हंटल, जर का आपण एखाद्याचा मृत्यू झालाय म्हंटलो तर ते शरीर तर समोर असतं, पण ते काय गेलं, त्याच्यातनं काहीतरी निघून गेलं ना. काय गेलं तर तो आत्मा पुढे निघून गेलेला असतो. ते जे जीवन आहे ना आपल्यामधलं ते निघून गेलेलं असतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. पहा.
म्हणजे इथं ना आपण आता घरातनं वगैरे बघतो, रस्त्यावरून गाड्या जात असतात. हा, कारण आपण जनरली कसं शिकतो, एक दाखवा आम्हाला आत्मा कुठे आहे, तरच आम्ही मानणार, नाहीतर मी मानणार नाही. तर आता आपण मगाशी ब्रह्मटप्पा बघितला. इथलं हे सगळं जे आहे हे आपण काय फार तयार वगैरे केलेलं नाही, तरी ऑलरेडी ते इथं आपल्याला आयतं मिळालेलं आहे. मग ते आपण मानू किंवा न मानू, ते आपल्याला आयतं मिळालेलं आहे. तसं इथे सुद्धा शरीर, आत्मा आपल्याला दिसला नाही तरी तो आहे. तर आपण गाडी रस्त्यावरनं चालताना बघत असतो, तर आपल्याला काय दिसतात? ड्रायव्हर दिसत नाही, आपल्याला फक्त गाड्या लांबून दिसत असतात की गाड्या रस्त्यावरून जात आहेत. पण त्या स्वतःच्या स्वतः निघालेल्या असतात का? कोणतरी ड्रायव्हर असतो जो ती गाडी गाडी ठरवते का मला ऑफिसला 10 वाजता पोहोचायचंय. आतल्या माणसाला जायचं असतं ना तिकडे. आणि मग अगदी आपण एक्स्ट्रीम विचार केला आणि म्हटलो की नाही नाही, आत माणूस नाही, ती रिमोट कंट्रोलची आहे. पण कोणतरी रिमोट कंट्रोल कुठेतरी बसून ऑपरेट करत असेल, कोणतरी त्या गाडीचं डेस्टिनेशन ठरवत असणार आहे. हो ना? तर असं आहे की गीतेचा हा पहिला पाठ आहे की मी शरीर नाही, आत्मा आहे. आपल्याला हे वरचं शरीर हलताना दिसतं, सेम गाडीसारखं. पण जसं गाडी ड्रायव्हर असतो, तसं आपल्या हृदयामध्ये आपला आत्मा असतो. हम्म आणि तो जर का निघून गेला, तर ह्या शरीराचा एक क्षणासाठी पण आपण जास्त मत ठेवू नाही शकत. हे शरीर हे पंचमहाभूतांचं शरीर आहे, आपण त्यांना अर्पण करून टाकतो. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. त्यामुळे गीतेचा हा पहिला पाठ आहे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू करुणा, दया करू असं शरीराची करतोयस. आता आत्मा कुठं असतो बघा, तर आत्मा आपल्या हृदयात असतो. आणि त्याचा आकार पण आहे केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग. म्हणजे तुम्ही एक केस, त्याचं टोक जे असतं त्याचे 10,000 पार्ट्स, भाग केले तर एक भाग भरेल एवढा आत्मा असतो. केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग. आणि कुठं असतो? तर हृदयात असतो. आणि परमात्मा कुठे असतात? तर प्रत्येकाच्या हृदयात आत्म्याच्या शेजारी परमात्मा असतात. घ्या माताची पुढची स्लाइड. आणि आपण कसे आहोत बघा. आता गीतेचा पहिला पाठ काय बघितला आपण, की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. तर आपण बरोबर उलट करत असतो. आता इथे ही स्त्री त्यांनी दाखवली आहे बघा. ती बघतेय कोणाकडे बघा, त्या पिंजऱ्याकडे. आत एक पक्षी पण आहे त्या पिंजऱ्याच्या, तिचं बिलकुल लक्ष नाहीये आणि ती त्या पिंजऱ्याला तिने खूप चकचकीत ठेवलाय, साफ पण करतेय आणि त्यालाच बहुतेक म्हणजे आणि देखणं कसं बनवता येईल वगैरे बघते. आणि आतला पक्षी दिसतोय का तुम्हाला? त्याने बिचाऱ्याने मान टाकलीये, त्याच्या आनंदासाठी ती काही करतच नाहीये. तर असं असतं. तो दुसरी स्लाइड बघा. आपलं ना तो जो पिंजरा म्हणजे आपलं शरीर आहे आणि तो जो आत त्यांनी पक्षी दाखवलाय ना, तो आपला आत्मा आहे. तर असे आहोत ऍक्च्युअली आपण. पण आपण बघताना मात्र या स्त्रीसारखं करतो, वरच्या पिंजऱ्याकडेच आपण सगळं त्याच्यासाठी करत असतो. आणि आत्म्याचा आनंद काय आहे तो आपण कधीच बघत नाही, त्याचा आवाज आपण कधी ऐकतच नाही. घ्या बा त्याची पुढची स्लाइड. त्यामुळे आपल्या आत्म्याने पण त्याचं असं उदास झालेला असतो. मग काय आहे खरा आत्म्याचा आनंद शास्त्रांप्रमाणे? आत्म्याचं अन्न काय आहे की त्यामुळे तुम्हाला छान वाटेल, त्याचा आनंद कशात? शेवटी शरीर आत्मा आहे म्हणून आहे. मग या आत्म्याचा आनंद काय आहे? तर त्याला भगवंतांची ओढ असते. तो सनातन अंश आहे कृष्णांचा, भगवंतांचा. त्यामुळे त्याला वाटत असतं की आपण कधी ना कधीतरी या मनुष्य जन्माचा उपयोग करून भगवंतांकडे जाऊ. त्यामुळे आत्म्याचा आनंद ही कृष्णांची भक्ती आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे आत्म्याचा आनंद आहे. तो त्यांचा अंश आहे, त्यामुळे त्याला त्यांच्याकडे जायची ओढ असते. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ना आपण म्हणू की नाही, आम्हाला दिसत नाही भगवंत, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान हे 3 टप्पे आपण पाहिले. ना आपल्याला आत्मा जाणवत, आपण आत्मा आहोत हे ज्ञानाने हळूहळू गीतेच्या, जसं गीता शिकू तसं आपण हा पाठ जीवनात उतरवायचा पण प्रयत्न करू शकू. की
थोडं तरी ते फिलिंग येईल की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि हे ब्रह्म, परमात्मा आणि भगवान हे तीनही टप्पे आपण काय म्हणतो, देव मला दिसणार नाही तर मग मला दिसत नाही तर मी मानणार नाही. तर आता इथे त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही खिडकीच्या बाहेर जर का बघितलं तर एका आपल्या इंद्रियांच्या मर्यादा आहेत. आपले जी इंद्रिय आहेत ना, ही अ, म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी एका ठराविक अंतरापर्यंतच पाहू शकता. कानानी एका ठराविक फ्रिक्वेन्सीच आपण ऐकू शकतो. वास आपण एक ठराविक प्रकारचाच वास घेऊ शकतो. हा, आपली इंद्रिय ही अपूर्ण इंद्रिय आहेत आणि मगाशी बघितलं भगवान हे पूर्ण आहेत. अपूर्णाने तुम्ही पूर्ण जाणू नाही शकत. हा आपला दोष आहे. पण आपण काय म्हणत असतो, आपण अहंकारात असतो. मला दिसत नाही, मी मानणार नाही. तर आपल्या डोळ्यांची ती क्षमताच नाही. त्यासाठी त्यांनी ते छोटंसं उदाहरण दिलंय. तर तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीतूनच बाहेर बघितलात, तर तुम्हाला लांबपर्यंत कुठंतरी एखादं लांब समजा झाड दिसलं, तर जास्तीत जास्त तुम्हाला ते लांब झाड दिसतं आणि कशाचं आहे हे ओळखू शकाल. पण बाबा जवळ जाल तर कळेल त्या झाडावर थोडे पक्षी आहेत, पोपट आहे आणि तो पोपट एक फळ खातोय. हे घराच्या खिडकीत बसून नाही कळणार लांब झाड असलं तर. त्यासाठी तुम्हाला त्या झाडापर्यंत जावं लागेल आणि पाहावं लागेल. किंवा आणि कोणतरी म्हणाल दुर्बीण पाहिजे, तर ती तरी ऍटलिस्ट आणायला लागेल. नुसत्या डोळ्यांनी ते दिसत नाही. मग जर का किंवा तुम्ही बघा आपल्या डोळ्यांनी आपण आपल्या भुवया पाहू शकतो का? इतकी अमर्यादित प्रकारची इंद्रिय आहेत आपली आणि त्या इंद्रियांनी आपण असं म्हणणं की मला भगवंत दिसत नाहीत म्हणजे ते नाहीच आहेत, हा अहंकार आहे. हं? हा घ्या माताजी. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार, शास्त्र वाचावी लागणार आणि ज्ञानाच्या नजरेने बघाल तर हे भगवंत तुम्हाला म्हणजे आपण पुढे पुढे पाहू की तुम्हाला सगळीकडे त्यांचा अनुभव येईल की कुणी केली ही छान. आता आंब्याचा सीझन आहे, एवढी छान फळांची निर्मिती वगैरे कुठून येते ह्यांच्यामध्ये एवढी गोडी. हम्म तर हे आपण हा विचार करायला शिकायला पाहिजे, कोण बरं ह्याचं निर्माता असेल की ज्यांनी एवढ्या अप्रतिम निर्मिती केलेल्या आहेत सगळ्या. तर हे भगवान. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे हे ना, कृष्ण. हा एक मिनिट हा माताजी. 2.13 आणि 14 हे दोन श्लोक, जसा आता कालच्या अध्यायातला तो पहिला, आजच्या अध्यायातला 7वा, तसे हे 2.13 आणि 14 हे श्लोक तुम्ही कधी विसरू नका. ह्याचं तात्पर्य पण जरा वाचा आणि हे जीवनाशी जोडा हे श्लोक. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. देहिनो अस्मिन् यथा देहे कौमार्य यौवन जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. जसे जसे मूर्तिमंत आत्मा सतत प्रवास करत असतो, या शरीरात बालपणापासून तारुण्यापर्यंत ते वृद्धावस्थेपर्यंत, आत्मा त्याच प्रकारे मृत्यूच्या वेळी दुसऱ्या शरीरात जातो. आत्मसाक्षात्काराची जाणीव करणारा आत्मा अशा बदलामुळे आश्चर्यचकित होत नाही. हरे कृष्णा. म्हणजे ना इथे अर्जुनाचं जे आहे ना की मला दुःख म्हणजे करुणा वाटते तर त्या करुणे हे आत्म्याचं ज्ञान आहे. आता आपण जे बघतोय ना, कृष्ण काय सांगतायत की आपला आत्मा हा अमर आहे. हम्म तो फक्त ह्या शरीरात येतो जेव्हा आपण गर्भात राहतो. त्याच्यानंतर ते बाळ होतं, मग हळूहळू मोठं होतं, रांगतं, चालतं. मग त्याच्यानंतर बालपण, मग कुमार अवस्था, प्रौढ अवस्था, म्हातारपण आणि एक टप्पा असा येतो की तुमचं शरीर जे असतं ना ते तुम्हाला साथ देत नाही. हळूहळू डोळ्याची दृष्टी कमी येते आणि नाही ते शरीर आपलं म्हातारं होतं, साथ देत नाही. मग अशा वेळेस आत्म्याला ते शरीर सोडून पुढे जावं लागतं. ते पण त्यांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे पुढच्या अध्यायांमध्ये, तुमच्या कर्मानुसार जे शरीर तुमच्यासाठी पुढे बनलेलं असतं, आत्मा हे शरीर सोडतो आणि पुढच्या शरीरात जातो. पुन्हा एका म्हणजे त्या मातेच्या गर्भात राहतो, पुन्हा पुढचा जन्म घेतो. म्हणजे तुमच्या कर्मानुसार तुम्हीच पुढचे शरीर बनवत असता. तर आहे ना, आत्मा अखंडपणे असा प्रवास करत असतो सतत. आता पण आपण प्रवासात होतो. आता मी म्हंटल की मी लहान असताना गोबऱ्या गोबऱ्या गालांची खूप छान होते, आता मला तसं बनायचंय. तर ते शक्य नाहीये. ती फेज जीवनाची मागे गेली. आता आपण मागे नाही जाऊ शकत. तर कृष्ण इथे तेच सांगतायत, जे ज्ञानी असतात ना ते अशा बदलांनी हे होत नाहीत, म्हणजे विचलित होत नाहीत, दुःखी होत नाहीत. आणि हे फक्त भारतातच होतं वगैरे असं नाहीये.
की प्रत्येकाच्या जीवनात तो कधीतरी बालपणात असणार, मग कुमार अवस्था, प्रौढ अवस्था आणि म्हातारपण हे येणारच आहे. अशा बदलांनी ना आपण दुःखी व्हायचं नसतं. हा इथं जो जन्म घेतो तो कधी ना कधीतरी मृत्यू पावणार आहे, हे ते ठरलेलं आहे. आणि त्याच्या जीवनात हे टप्पे येणारच आहे. त्यामुळे ज्ञानी मनुष्य ह्या बदलांनी दुःखी होत नसतो. हम्म अ, आणि हा आत्म्याचा हे आहे, तो प्रवास आहे. तुम्ही लक्षात ठेवा की आत्मा अविरतपणे बालपणातून तारुण्यात, तारुण्यातून वार्धक्यात जात असतो आणि मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो. हा त्याचा निरंतर प्रवास आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि हे प्रत्येकासाठी इथल्या लागू आहे. हा असं नाही की फक्त माणसासाठीच आहे, प्रत्येकासाठी. आता बघा कसं म्हणजे हे मनुष्याच्या जीवनाचं चक्र बघा. छान दिलंय त्यांनी उदाहरण. आधी आपण 3 चाकी सायकल चालवायचो, मग 2 चाकी, मग हळूहळू बाईक चालवायला शिकतो, मग 4 व्हीलर चालवायला शिकतो. तर हळूहळू पुढे जात राहतो. आता 4 व्हीलर चालवायचं म्हणजे मोठं झालो आणि 3 चाकी सायकलवर बसतो म्हटलं तर होत नाही आपल्याला. ती जीवनाची फेज आपल्या मागे निघून गेली. हा जीवनाचा म्हणजे बालपण, तरुणपण, प्रौढावस्था, वृद्धावस्था हे जीवनाचं चक्र आहे आपल्या. हा माताजी पुढची स्लाइड घ्या आणि मग शरीर साथ देईन असं झालं की पुढचं शरीर. तर कुठून प्रवास करतोय बघा आपण. तर 84 लाख योनी आहेत. तर इथून सुरू होतात त्या. आपण हे वर्गीकरण सगळीजण शिकलेलो आहे शाळेत. ॲक्वेटिक म्हणजे जलचरांपासून सुरू होतो. मग बघा ते छोटे एकपेशीय वगैरे करून मासे, मग जे म्हणजे दोन्ही जमिनीत आणि पाण्यावर राहू शकणारे, मग जमिनीवरचे सरपटणारे वगैरे पक्षी वगैरे असं करत इकडे मग मॅमल्स वगैरे करून मनुष्यापर्यंत. म्हणजे ना आपण जीवनात असं पण दुःख करू नका कधी माझ्याकडे हे नाही ते नाही. एवढा म्हणजे 84 लाख योनींमधली शेवटची योनी मनुष्य शरीर असतं. तुम्ही मनुष्य शरीर मिळवण्यासाठी एवढा प्रवास आधी आपल्या आत्म्याने केलेला आहे. आणि जेव्हा ते एक पुण्य संचय होतो की हा आता तुम्हाला मनुष्य शरीर मिळू शकतं, तेव्हा ते मिळतं. त्यामुळे मनुष्य आहोत ही सुद्धा एक खूप मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे इतकं दुःख माझ्याकडे हे नाही ते नाही नाही, आपण माणूस म्हणून जन्मलोय हे पण खूप मोठा चान्स आहे आपल्याकडे. हा भगवंतांकडे जायचा तो एवढा प्रवास करून मिळालेला चान्स आहे. त्यामुळे खूप सुदुर्लभ आहे मनुष्य जन्म मिळणं सुद्धा. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हे ना चार कृष्ण अर्जुनाला सांगतायत आनंद वाटत नाही ना तुला, तर ही जी तू दुःख दुःख म्हणतोयस ना, ही तू अज्ञानातून आलेली आहे. तू जर का ज्ञानाच्या नजरेने बघितलास तर मनुष्य जन्माची, तुम्ही पण लक्षात ठेवा हे परत परत येणार, मनुष्य जन्माची खरी दुःख चारच आहेत. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. म्हणजे जन्म, मृत्यू. हा जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी म्हणजे येणा जाणारी आजारपण. तर उरलेली जी दुःख आहेत ना, जी अर्जुनाने ही कारण सांगितली आहेत, ह्याला कृष्ण म्हणतोय तू ह्याला दुःख म्हणतोयस कारण तू अज्ञानात आहेस. ज्ञानाच्या नजरेने बघशील तर तुला ही दुःख दिसणारच नाहीत. खरी दुःख चार आहेत. ही काय आहेत? तर तुम्हाला जन्म घेताना आईच्या गर्भात असा तो जीव असा वेटोळा असतो कमी जागेत गुंडाळून. आणि मग तिथं तो वाट बघत असतो कधी ते आता मी ह्यातनं बाहेर पडतो एवढ्या कमी जागेतनं, आणि ते लिक्विड वगैरे असतं. मग त्याच्यानंतर जरा जन्म घेताना पण वेदना असतात. मग मृत्यूला का म्हटलंय तर कधी ना कधीतरी प्रत्येकाला हे सगळं सोडून जायचंय. कितीही आपण आपलं आपलं केलं तरी हे अंतिम सत्य आहे की कधी ना कधीतरी आपल्याला हे सगळं सोडून जायचंय. म्हातारपण, तर म्हातारपण ही फेज अशी आहे ना की ज्यामध्ये थोडंसं परावलंबी होतो, थोडं लक्षात राहत नाही, अवयव सगळे जरासे काम कमी करायला सुरू करतात. त्यामुळे म्हातारपण जरा त्रासदायक असतं. आणि व्याधी म्हणजे रोग, कुठले पण सर्दी हो, खोकला हो, छोटे मोठे काही आले की थोडा त्रास हा देतातच. मग त्यामुळे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही चार गोष्टी कृष्ण म्हणतायत मनुष्य जीवनाची खरी दुःख आहेत. हम्म हा घ्या बापाची पुढची स्लाइड.
हरे कृष्णा. मात्रा स्पर्शात कोणतेय शीतोष्ण दुःख सुखदा कदा आगाम संयम नित्या सासीच शाश्व भारत. हे कुंतीपुत्र, आनंद आणि त्रासाचे कायमस्वरूपी स्वरूप आणि त्यांचे योग्य वेळी गायब होणे हिवाळा आणि ग्रीष्म ऋतूंचे येणे आणि गायब होण्यासारखे आहे. हरे कृष्णा. हम्म. तर बघा इथे कृष्ण काय सांगतात, हा पण एक 2.14 श्लोक लक्षात ठेवा हा. जीवनात सुख आणि दुःख ही उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंच्या येण्या जाण्यासारखी आहेत. म्हणजे कुठलीच फेज कंटिन्यू टिकत नाहीत आणि ती येऊन जाऊन असतात. एक आली तर दुसरी येईल, दुसरी आली तरी परत आधीची पण येईल. म्हणजे सुख आणि दुःख ही येऊन जाऊन असतात. हा इथे ना ते झाडाचं चित्र बघा. एकाच झाडाचे फोटो आहेत बघा, ते वेगवेगळ्या ऋतूतले. किती फरक आहे. ऋतूंप्रमाणे ते झाडाची पानं वेगवेगळी, म्हणजे पालवी आली आहे, मग हिरवगार झालंय, मग ती पानं पिवळी झाली आहेत, मग पानगळतीमध्ये टोटल झाड रिकामं झालंय, परत पालवी आली. तर कृष्ण काय सांगतात की सुख आणि दुःख ही ह्याच्यासारखी, म्हणजे ग्रीष्म आणि हिवाळा, म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंच्या येण्या जाण्यासारखी आहे. हा आणि हे भरतवंशजा ती सुख दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात. मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकायला हवं. म्हणजे कृष्णाने काय सांगितलंय बघा, की सुख आणि दुःख ही ऋतूंप्रमाणे येऊन जाऊन असणार, ती तुम्ही सहन करायला शिकायला हवं. त्याचं दुःख मानून घेऊ नका. स्थिर व्हा, स्थितप्रज्ञ मुनींचं आहे ते. आणि ही शहाणा जो असतो, जो ज्ञानात स्थित असतो, तो सहन करत असतो. हा तो अर्जुनाला पण सांगतात की सुख आणि दुःख या फेज आहेत, ते येऊन जाऊन असणार, तू त्या दोन्हीमध्ये स्थिर राहायला शिक. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. न जायते नियते वा कदाचित् नायं भूत्वा भविष्यति न भूय अजो नित्यशाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्यासाठी कधी जन्म आणि मृत्यू नाही, तो जन्मजात चिरंतर व सदैव आहे. हरे कृष्णा. हा तर हे आत्म्याचे गुणधर्म आहेत बघा. हा की आत्मा हा जन्म मृत्यू असं आत्म्यासाठी काहीही नाहीये. हा तो भगवंतांचा शाश्वत अंश आहे. म्हणून मगाशी आत्म्याचा आनंद कशात आहे, तर त्याला भगवंतांची ओढ आहे, बाकी कुणाची ओढ नाही. तो त्यांचा अंश आहे, त्यांची ओढ आहे. आणि तो कसा आहे, कृष्णांचं नाव आहे बघा एक, सच्चिदानंद रूपानी. हा ते सच्चित आनंद आहेत कृष्ण. तसाच आपला आत्मा पण सच्चित आनंद आहे, म्हणजे शाश्वत ज्ञानमय आनंदमय. त्या कृष्ण इथं अर्जुनाला सांगतायत की तो म्हणतो ना की मान्य आहे, तू मला आत्म्याचं ज्ञान देतोयस, की करुणा वाटतेय मला, तर तू शरीर बघू नकोस, समोरच्यांचा आत्मा बघ. आणि तू शरीर म्हणजे आत्म्याला आपण मारू नाही शकत. तर अर्जुन म्हणतो हो, पण मी स्वकीयांच्या जाण्याचं दुःख तर होणार ना मला. माझ्या आजोबा गुरूंबरोबर मी युद्ध करणार, त्यांच्या विरहाचं दुःख होणार. तर तो 14वा श्लोक आहे की तो सहन करायला शिक. सुख आणि दुःख ही इथं येऊन जाऊन असतात आणि ती सहन करायला शिक. आणि त्यांची शरीराने ती तुला दिसणार नाहीत, पण ती आत्म्याने अमरच आहेत. आत्मा हा शाश्वत ज्ञानमय आनंदमय कृष्णांचं स्वरूप आहे, ते सच्चित आनंद आहे तो. हा पुढे आणि पण आहेत त्याचे गुणधर्म बघ. घ्या माताजी पुढची स्लाइड. श्रीकृष्ण. जसे एखादी व्यक्ती नवीन वस्त्र घालते, जुनी वस्तू सोडून देते, त्याचप्रमाणे आत्मा नवीन भौतिक शरीर स्वीकारतो आणि जुन्या व निरुपयोगी वस्तूंचा त्याग करतो. हरे कृष्णा. हा आता आत्मा कसा आहे, प्रत्येकाचे ऍक्च्युली इथे शरीरात दिवस ठरलेले असतात जन्म घेतानाच. पण मग जेव्हा वृद्धापकाळ येतो आणि हे शरीर ना आपल्याला साथ देत नाही, तेव्हा आत्म्याला हे शरीर बदलून पुढच्या शरीरात निघून जावं लागतं. आता बघा, हा इथे त्यांनी दाखवलं, एखादा मुलगा तो आता पाय घसरून चिखलात पडला, तर त्याला ते वरचे कपडे बदलावे लागतात ना, आणि तो दुसरा कपडे घालतो. हा तसं आहे आत्म्याला पण, हे शरीर वृद्ध झालं, काम देईन असं झालं की तो हे शरीर सोडतो आणि पुढच्या शरीराचा स्वीकार करतो.
हा, त्यामुळे कृष्ण म्हणतात तू शरीरासाठी दुःख करू नको, आत्म्याकडे बघ. आणि समजा एखादा माणूस पाण्यात बुडतोय आणि तो आपण वाचवायला गेलो त्याला, तर आपण त्याने घातलेले महागडं जॅकेट आहे, त्याचं घड्याळ खूप चांगलं आहे, ते वाचवायला जाल की तुम्ही माणसाला वाचवायचा प्रयत्न करणार? तर ऑफकोर्स आपण काय म्हणू, त्या वस्तू जाऊ देत तिकडे, माणूस वाचायला हवा. तसंच इथे कृष्ण सांगतायत की तू वरच्या शरीराकडे बघून दुःख करू नकोस, आत्मा हा अमर आहे, आपण त्याला मारू नाही शकत. हम्म. घ्या माताची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. नैनं चित्नाति शस्त्राणि नैनं दहति पावक न चैनं क्लेशयन्मापो न शोषयत मारुता. कोणत्याही शस्त्राने आत्म्याला कधी तुकडे करता येत नाही, त्याला आगीत जाळून टाकता येत नाही, पाण्याने ओले होऊ शकत नाही, वाऱ्याने सुकवले जाऊ शकत नाही. हरे कृष्णा. हा, तर तो सच्चिदानंद आहे, ते आत्म्याचे हे गुण आहेत की त्याला आपण कुठल्या अस्त्राशस्त्राने मारू नाही शकत, तो अग्नीने जळणार नाही, वाऱ्याने सुकणार नाही, हे त्याचे गुणधर्म आहेत हा आत्म्याचे. हा माताजी, घ्या तुम्ही पुढे. ही ना राजा चित्रकेतूंची एक गोष्ट आहे की आता इथे कृष्ण आत्म्याविषयी सांगतायत ना, शरीर नाही तो आत्मा बघ. तर हे जे राजा चित्रकेतू असतात ना, भागवतम मधली आहे, ते राजा खूप चांगले असतात, त्यांना खूप राण्या असतात आणि त्यांना मूल होत नसतं. मग एकदा एक ऋषींकडे म्हणजे राजाला भेटायला येतात आणि तेव्हा ते राजा त्यांना सांगतो की म्हणजे प्रजेची वगैरे चौकशी करतात, तर म्हणतात सगळं चांगलं आहे, फक्त एकच दुःख आहे की मूल नाहीये मला, इतक्या राण्या वगैरे आहेत. मग ते आणि विनंती करतात मला मूल हवंय एक. तर मग ना ते म्हणतात की म्हणजे तो हे करतात, यज्ञ वगैरे करतात आणि एक तो त्या यज्ञातून जो हे प्रकट होतो प्रसाद, तो त्या मोठ्या राणीला देतो आणि त्यामुळे तुला बाळ होईल म्हणतात. आणि त्या बाकीच्या राण्या बघत असतात, त्या मोठ्या राणीला ना राजा ते प्रसाद देतो आणि तिला बाळ, मग ती गर्भवती राहते आणि तिला बाळ पण होतं. हा, आणि मग खूप आनंद होतो राजा आणि त्या राणीला, आपल्याला एक बाळ झालं म्हणून. पण होतं काय, बाकीच्या राण्या असं काय नसतं की राजा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो, पण त्या राण्यांना वाटायला लागतं की आता बाळ आलं आणि आमच्याकडे पूर्ण हा दुर्लक्ष करणार आणि ह्या महाराणीकडेच हा फक्त लक्ष देणार. म्हणून या राण्या काय करतात, उठतात आणि त्या बाळावर विषप्रयोग करतात आणि ते बाळ मृत्यू पावतो आणि राजा आणि ती राणी खूप म्हणजे खूप दुःखात बुडतात. कितीतरी दिवस होतो, म्हणजे अतिशय दुःखात राजा बुडतो. मग नारद येतात आणि राजाची भेट घेतात आणि राजाला थोडं हे असं आत्म्याचं ज्ञान देत असतात की तू शोक करू नको, हा प्रजेची काळजी तुला घ्यायची आहे वगैरे. पण राजा खूप म्हणजे खूप दुःखात बुडालेला असतो. मग नारद म्हणतात की थांब, मी तुझ्या त्या बाळाला तुझ्या समोर म्हणजे बोलावतो परत. माताची पुढची स्लाइड घ्या. मग ते जे बाळ असतं ना, त्याला नारद सांगतात की तुझे वडील खूप शोक करतायत आणि तू परत ये. तर ना तो परत येतो तेव्हा ते बाळ म्हणून नसतो, तो परत एक आत्मा येतो आणि असा म्हणजे प्रणाम करून त्यांच्यासाठी तो तेजस्वी हे उभा राहतो आणि तो नारद सांगतात की असं असं खूप हे करतायत तुमचे वडील तुझ्यासाठी त्रास. तर तो सांगतो त्यांना की काय माहिती, कुठले ह्या जन्मी तुम्ही माझे आई वडील होता, ह्याच्या आधी मी किती कुठले कुठले जन्म घेतलेले आहेत आणि कदाचित कुठल्या तरी जन्मी मी पण तुमचे आई वडील काहीतरी असेन. असे कितीतरी आई वडिलांचे सेट मला कुठल्या कुठल्या जन्मांमध्ये मिळालेले आहेत आणि मी कितीतरी प्रवास करत होतो आणि हा माझा शेवटचा जन्म होता आणि हे थोडेसे दिवस हे करून मी आता गोलोक वृंदावन धाम म्हणजे भगवंत जिथं राहतात ना, तिकडे निघालेलो आणि तिथे जातच होतो, एवढ्यात तुम्ही मला देवर्षी परत बोलवून घेतलं. तो म्हणतो की मला भगवंतांकडे जायचंय, तुम्ही का मला परत बोलवून घेतलं? मग हे सगळं बघितल्यावर, आणि तो आपल्या पिताजींना वडिलांना पण हेच सांगतो. मग ते सगळं बघितल्यावर ना राजा चित्रकेतू आणि त्यांची पत्नी सांगते की नाही, तो जाऊ दे, तो भगवंतांकडे जातोय, त्याचा तो प्रवास पूर्ण होऊ दे. तर असं आपण पण असतो ना, शरीराकडे बघत असतो आणि कृष्ण इथे अर्जुनाला सांगतायत की तू आत्म्याच्या स्तरावरून विचार कर. ह्या जीवनाच्या पलीकडे आपण आपला प्रवास हा
आत्म्याशी संबंधित आहे. असे तो सांगतो, असे कितीतरी सेट मी शरीराचे बदललेले आहेत. तसं आपण पण अखंड प्रवासात आहोत आणि हे जे मनुष्य शरीर मिळालंय हे खूप खूप जन्मांनंतर मिळतं आपल्याला. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. तुझे शत्रू तुला निंदनीय शब्द बोलतील व तुझ्या क्षमतेचा तिरस्कार करतील. तुझ्यासाठी यापेक्षा वेदनादायक आणखी काय असू शकते? हरे कृष्णा. आता दुसरं कारण काय सांगू होता अर्जुन? आनंद नाही. तर कृष्ण इथं त्याला सांगतायत, अरे तुला कसला आनंद नाही? तुला काय वाटतंय? थोडस कठोर शब्दात सांगतायत आणि आठवण करून देतायत कर्तव्याची. आनंद नाही म्हणून जर का तू युद्ध सोडून गेलास तर दुर्योधन आणि त्याची टीम काय म्हणणार की बाबा किती तो चांगला अर्जुन, तो आम्ही त्याच्या हातून मृत्यू पावणार होतो म्हणून त्याने आम्हाला, बाबा आम्ही जिवंत राहावं म्हणून तोच युद्धातनं उठून पळून गेला म्हणून आम्ही जिंकलो, असं नाही म्हणणार. ते काय म्हणणार, तो पहा अर्जुन आम्हाला घाबरला आणि रणांगण सोडून पळून गेला. असे तीक्ष्ण शब्दांच्या बाणाने मारणार तुला ते. आणि ते म्हणतात की तुला मृत्यू बरा वाटेल, पण ते असे बोललेले जे शब्द असणार ते तू सहन करू शकशील का? आनंद नाही म्हणतोयस तर गेलास युद्ध सोडून, तर हे जे असं बोलणं रोज खावं लागेल ते किती वेदनादायक असेल. हं माताजी पुढची स्लाइड घ्या. आणि तो अर्जुन हा क्षत्रिय होता आणि क्षत्रियांना हे असं बोलणं त्यांना सहन नाही होत. त्यामुळे ते म्हणतात की ह्याच्यापेक्षा जास्त वेदनादायक काय असेल जर का तुला अशी म्हटली तर. आणि मग त्याला सांगतात की हे बघ, आनंद नाही आनंद नाही म्हणतोस, काय होणार? बरं वाचा माताजी आधी. हरे कृष्णा. हे कुंतीच्या मुला, एकतर तू रणांगणावर ठार होशील आणि स्वर्गीय ग्रहावर जाशील, किंवा जिंकशील आणि ऐहिक साम्राज्याचा आनंद घेईल. म्हणून उठ आणि दृढ निश्चयाने लढ. हरे कृष्णा. हा मग कृष्ण म्हणतात की आनंद नाही आनंद नाही असं का म्हणतोयस? काय होणार युद्धामध्ये? तेव्हाची युद्ध हे म्हणजे एका वेळेस एका बरोबर असायचं आणि ते कसं, एकतर दोघांपैकी एक कोणतरी जिंकायचं आणि दुसरा मृत्यू पावायचा, अशीच ती युद्ध असायची. त्यामुळे ह्या युद्धात काय होणार आहे, शेवटी एकतर तू ठार तरी होशील किंवा हे युद्ध जिंकशील. दोन गोष्टी होणार. युद्ध करताना मृत्यू पावलास तर स्ट्रेट स्वर्ग मिळणार का? तर तुमची कर्तव्य करताना तुम्हाला मृत्यू आला तर तुम्ही जिंकलाय की हरलाय हे कोण बघत नाही, प्रकृती. तुम्ही तुमचं कर्तव्य करताना मृत्यू आलाय त्यामुळे तुम्हाला स्वर्ग मिळतो. त्यामुळे तुला मृत्यू आला तर स्वर्गात जाशील, स्वर्गीय सुखांचा आनंद घेशील. आणि समज तू वीर गतीला प्राप्त झालास, ठार झालास, तर स्वर्ग मिळेल. आणि समज तू जिंकलास तर काय, हे हस्तिनापूर साम्राज्य हे पृथ्वीचं साम्राज्य होतं. त्यामुळेच ह्या साम्राज्याचा आनंद घेशील. म्हणजे जरी ठार झालास तरी आनंदच आहे, जरी जिंकलास तरी आनंदच आहे. मग आनंद नाही असं काय म्हणतोयस? त्यामुळे उठ आणि दृढ निश्चयाने लढ. आणि गीता हे तुमच्या प्रेरणेचं पुस्तक आहे. काल आपण बघितलेलं बघा, अगदी आजपासून 18व्या अध्यायापर्यंत कृष्ण त्या कुठेही विषय सोडत नाहीत. त्याला हेच सांगत असतात की म्हणून उठ आणि दृढ निश्चयाने लढ. म्हणजे गीता ही तुम्हाला तुमचं कर्तव्याची आठवण करून देते. घ्या मग त्याची पुढची स्लाइड. हा इथं त्यांनी दाखवलंय बघा, मृत्यू पावलास तर वरचं स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील स्वर्गात जाऊन, आणि समज जिंकलास तर पृथ्वीचा राजा बनशील. मग दुःख कसलंय? हा ओके. आणि ना आता तो पापी प्रतिक्रियाचं उत्तर आहे हे कृष्णाने दिलेलं. पुढची स्लाइड घ्या मग त्याची. पापी प्रतिक्रिया लागतील म्हणत होता ना तो, तर कृष्णाने इथं सांगितलंय की तुम्ही तुमचं कर्तव्य करताना कृष्णांची सेवा म्हणून जे काय करता त्यामध्ये तुम्हाला पाप लागत नाही. वाचा माताजी ते. हरे कृष्णा. या प्रयत्नात कोणतेही नुकसान होणार नाही आणि या मार्गावरील थोडी प्रगती एखाद्याला सर्वात धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. हरे कृष्णा. हा इथं ना ह्या दोन गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही ना कृष्णांच्या सेवेमध्ये जे काय करता त्याची आपल्याला हे लागत नाही, पापी प्रतिक्रिया लागत नाहीत. इथे ही भागवतम माहित असलं तर गजेंद्रची गोष्ट आहे बघा.
गजेंद्र मोठी गोष्ट आहे, पण आपण आता शेवटच बघू त्याचा फक्त. तर ती पाण्यात जेव्हा गजेंद्र जातात पाणी हलतं आणि मग ती मगर असते ती त्यांचा पाय पकडते. आणि गजेंद्र हे तसे पण वरच्या लोकातलेच गजेंद्र होते. त्यांना मगर काय खूप जड नव्हती, पण पाण्यात मगर त्यांना भारी पडत होती. त्यामुळे गजेंद्र काही एक क्षण असा येतो, गजेंद्र खूप प्रयत्न करतात की आता त्यांना कळतं की ही मगर पासून आपली सुटका नाही. मग ते सगळा प्रयत्न सोडतात आणि विष्णूंना म्हणजे भगवंत त्यांना गेल्या जन्मातले आपले भजन गायलेली आठवतात आणि ते याच्या विष्णूंचं स्तवन करायला सुरू करतात. आणि ते भजन ऐकून भगवंत गरुडावरनं येतात, त्या मगरीला मारतात आणि गजेंद्रांची सुटका करून आपल्याबरोबर घेऊन जातात. तर इथं मग भक्तीमध्ये तुम्ही जे काय करता त्याचं तुम्हाला पाप लागत नाही. आता अर्जुन पण कृष्ण सांगतायत म्हणून युद्ध करणार आहे आणि कर्तव्य म्हणून करणार आहे. हा, इथं एक गोष्ट आहे आणि एक उंदीर असतो आणि तो मंदिरात येतोय आणि आपल्याला माहित आहे ना, रात्रीचं कृष्ण म्हणजे भगवंतांच्या मूर्तीसमोर दिवे लावून त्यांचे जे भटजी असतात ह्याचे मंदिराचे ते निघून जातात मंदिर बंद वगैरे करून रात्रीचं आरती वगैरे करून. मग तसे ते पण भटजी निघून जातात. मग हा उंदीर जो असतो ना तो येतो आणि त्याला हवी असते ती दिव्यामधली वात. तेलामुळे कापूसाची ती वात खातो ना उंदीर. मग तो वाट बघत बसतो, त्यातलं तेल आटल्यावर ना मग ती वात विझते आणि थोडीशी शिल्लक राहते बघा जळायच्या आधी थोडीशी. तशा स्टेजला तो येतो आणि ती वात तोंडात घेत खात खात ना ते कृष्णांचं मंदिर असतं, कृष्णांच्या मूर्तीला एक प्रदक्षिणा काढतो. मग भगवंत काय समजतात, हा भक्त माझ्याकडे आला हातात दिवा घेऊन माझ्याभोवती एक प्रदक्षिणा काढली आणि त्यामुळे त्याला पुढचा जन्म सरळ मनुष्याचा मिळतो. हा, त्याचा म्हणजे उद्धारच होतो. म्हणजे अधोगती होत नाही, प्रगतीच होते. तर तुम्ही जेव्हा भक्तीमध्ये थोडस सुद्धा जेव्हा कर्म करताना तेव्हा आपल्याला पाप लागत नाही. आणि युद्ध हे कर्तव्य आहे, कृष्णांची इच्छा आहे. त्यामुळे कृष्ण सांगतायत की अर्जुना जरी तू त्यांना त्यांच्या हे केलंस म्हणजे शत्रूंना मारलंस तरी त्याचं पाप तुला लागणार नाही. उलट बघा, हा जो भक्ती मार्ग असतो आता इथं त्या थोडीशीच सेवा ऍक्च्युली तो खायला आलेला ती वात तरी कृष्णाने भक्ती मानली आणि त्याची मनुष्य जन्म मिळाला पुढचा. इथे गजेंद्रला पण मोक्ष मिळाला. हा, तर इथं त्यांनी दिलंय बघा की या मार्गावरील थोडी प्रगती सुद्धा एखाद्याला धोकादायक प्रकारच्या भीतीपासून वाचवू शकते. तर आता धोकादायक प्रकारचं कुठलीही भीती अधःपतनाचं, जोपर्यंत मनुष्य शरीर आहे तोपर्यंतच भक्ती करू शकतो. समजा प्राण्याचं शरीर मिळालं कर्मांमुळे मागे परत गेलो तर पुन्हा वाट बघायला लागेल कधी मनुष्य शरीर मिळेल आणि मग कधी काहीतरी पुढचा विचार करू. कारण तुम्हाला मनुष्याच्या शरीरात हे आत्म्याचं ज्ञान वगैरे अशा गोष्टी कळणार. प्राण्यांच्या शरीरात एवढा प्रगत मेंदू नसतो. हा, घ्या त्याची पुढची स्लाईड. आता हा, कुठलीही सेवा मौल्यवान धरली जाते, ही गमावत नाही. आणि ही असं समजू नका फक्त ह्या जन्मात, आपल्या पुढच्या जन्मात सुद्धा हे सगळं गृहीत धरलं जातं, मोजलं जातं. ही खारुताई ती सगळे वानर हे टाकत असतात दगड. खारुताई म्हणते की मी एकटी कशी बसू, म्हणून ती पण तिला झेपेल एवढा एवढासा दगड नेत असते. पण पायाखाली वगैरे येईल म्हणून वानर म्हणत असतात तू ते करू नको. त्यांचं पण बरोबर आहे. तर पण हे राम मात्र काठावर बसून हे सगळं पाहत असतात की खारुताई हा म्हणजे तिचं तिचं कर्तव्य करते, छोटं असू दे पण ती करते. मग रामानी किती प्रेमाने बघा, रामानी स्वतः तिला हातावर उचलून घेतला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला. तर असं असतं, तुम्ही सेवा छोटी किंवा मोठी नसते, ती करणं महत्वाचं असतं. इथे बघा हनुमानांचं त्यांनी उदाहरण दिलंय. जर का आता हनुमान आता लंका जाळली तर आपण असं म्हणतो का की रावणाने एकट्यानेच त्रास दिलेला आणि सगळ्या लंकेला का बरं जाळलं वगैरे. किंवा हनुमानाने आणि पण किती किती मदत केली रामांना. तर त्यांनी ही जे सगळं केलं ही रामांची सेवा म्हणून केलेलं आहे. त्या आपण त्यांना असं कधी म्हणत नाही की हे काय केलं हनुमानाने. तर ती भक्तीमध्ये केलेली कार्य आहेत. ती अमूल्य अशी मौल्यवान कार्य आहेत सगळी. घ्या माताजी पुढची स्लाइड. इथं राम पण म्हणाले नाहीत की तू खारुताई तुझ्या एका एवढूशा दगडाने काय होणार आहे त्या राम सेतूमध्ये.
हा घ्या बताजी पुढची स्लाइड. पुढची घ्या. हरे कृष्ण, जे या मार्गावर आहेत ते हेतूने दूर आहेत आणि त्यांचे देह एक आहे. हे कुरुच्या प्रिय बालक, हिरवीगार असलेल्याची बुद्धी अनेक शाखांनी युक्त असते. थांबा, हा मी तुम्हाला ट्रान्सलेशन विचारून दाखवतो. इथं आपल्याला ना कृष्ण हे सांग, म्हणजे आता अर्जुनाने हे ऐकलं की तू ज्ञानाच्या नजरेने बघ, मग तुला ही दुःख दुःख वाटणार नाहीत. तू शरीर नाही, आत्म्याच्या स्तरावरनं विचार कर आणि सुख आणि दुःख ते 2.13 आणि 14 की ह्यामध्ये स्थिर राहायला शिक. मग कृष्ण अर्जुन म्हणतो हे सगळं मान्य आहे, पण असं प्रत्यक्षात असतं का? कोण अशा लोकांची लक्षणं तरी सांग. मग इथं ना स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणं सांगितलेली आहेत. आपण फक्त ह्याचं ट्रान्सलेशन बघूया. या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी म्हणजे स्थितप्रज्ञ माणसांची लक्षणं आहेत. या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते. त्यांचे ध्येय ही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. म्हणजे तुझी बुद्धी स्थिर नाहीये म्हणून तुला ही दुःख दिसतायत आणि तुझ्या बुद्धीला फाटे फुटले, तसे कृष्ण सांगतायत. तू जर का स्थिरपणे एकाग्र स्थितप्रज्ञ असलास तर तुला ज्ञानाच्या नजरेने बघशील आणि तुला फक्त तुझं कर्तव्य दिसेल. आणि तो अर्जुन तसाच होता. तुम्हाला आठवतोय ना तो गोष्ट की गुरु द्रोण एकदा सांगतात की माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग तुम्ही नेम धरा, की तुम्ही सांगा तुम्हाला काय दिसतंय. तेव्हा सगळीजण असेच वेगवेगळी उत्तरं दिसतायत, सांगतात झाड दिसतंय, ही दिसतंय, ते दिसतंय. तो अर्जुन असतो बघा फक्त एकटा, की तो सांगतो की मला पक्षाचा डोळा दिसतोय. तर मग तोच अर्जुन आता विचारतोय की अशी मला लक्षणं तरी सांग, कोण असतं स्थितप्रज्ञ. तर आता बघा हे घ्या माताजी पुढची. हरे कृष्णा, भगवान म्हणाले, हे पार्थ, जेव्हा मनुष्य मानसिक उपजातून उत्पन्न झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो आणि जेव्हा त्याच्या मनाला एकांतात समाधान मिळते, तेव्हा तो शुद्ध दिव्य चैतन्यात असतो असे म्हणतात. दुःख निर्विमग्ना सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोध तितिक्षे रुचते. जो त्रिविध दुःखातही मन विचलित होत नाही किंवा आनंद असतानाही आनंदी होत नाही, जो आसक्ती भय क्रोधापासून मुक्त असतो, त्याला स्थिर चित्ताचा ऋषी म्हणतात. हरे कृष्णा. म्हणजे हे जे गुण विचारले ना, कसा असतो स्थितप्रज्ञ मनुष्य, तर कृष्णाने हे सांगितलेलं आहे की ही सगळी लक्षणं ही स्थितप्रज्ञ मनुष्यांची आहेत. तुम्ही पण हे लक्षात ठेवा, वाचा. 2.55-56 ही सगळी स्थितप्रज्ञ मनुष्यांची लक्षणं आहेत. भक्त हे असे असतात. आणि त्याचं उदाहरण त्यांनी कोण दिलंय? प्रल्हाद महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. किती किती वेगवेगळ्या परिस्थिती येत असतात. एकतर पूर्ण सगळ्या असुरांच्या मध्ये एकच भक्त असतात, त्यात वडीलच इतका त्रास देत असतात, तरी पण वडिलांविषयी पण कधीही राग करत नाहीत. अतिशय स्थिर आनंदी असे असतात. जे काय असेल तर असे असतात स्थितप्रज्ञ मुनी, की ज्यांचं मन त्रिविध तापाने विचलित होत नाही. सुखात ते आनंदाने उड्या मारणं, कुणाला पण कसं पण बडबडणं असं नाही. आणि दुःख आली की झालं, तू दुसऱ्यांमुळे आलं म्हणून दुसऱ्यांना वर ढकलणं बिकलणं असं पण नाही. सुखात असली तरी कृष्णांची कृपा, दुःखात असली तरी ठीक आहे, ही परिस्थिती निघून जाईल, त्यातनं बाहेर पडायचं बघणं, अशा वृत्तीचे असतात ते. आणि वित राग भय क्रोध म्हणजे आसक्ती भय आणि क्रोध ह्यापासून मुक्त असतात. बघू आपण हे हळूहळू. घ्या माताजी पुढची स्लाईड. तर असे बन असं अर्जुनाला कृष्ण सांगतायत. आता ना, जर का तुम्ही हे केलं नाही तर हे ना, हा जो श्लोक आणि हे ट्रान्सलेशन आहे त्यात त्यांनी सांगितलंय की तुम्ही योग्य वेळेसच अर्जुना तू ज्ञानाच्या नजरेने बघायला नाही शिकलास, हे अज्ञानातनं ह्या दुःखांमध्ये मध्ये वगैरे अडकून बसलास, तर मनुष्याचं अधःपतन कसं होतं ते दिलेलं आहे बघा. वाचा माताजी. हरे कृष्णा. इंद्रियांच्या वस्तूंचे चिंतन करताना माणसाला त्यांच्याबद्दल आसक्ती निर्माण होते.
आणि अशा आसक्तीतून वासना विकसित होते आणि वासनेतून क्रोध उत्पन्न होतो. रागातून संपूर्ण भ्रम निर्माण होतो आणि भ्रमातून स्मरणशक्तीचा निराश होतो. स्मृती विचलित झाली की बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाली की पुन्हा भौतिक एक मिनिट हा, त्याचे भौतिक भौतिक तणावात पडते. तलावात, हा म्हणजे हरे कृष्ण. पुन्हा ह्या भौतिक संसारात अडकून पडतो असं आहे. तर इथे ना टप्पे दिलेले आहेत की तुम्ही आता हा अर्जुन आपल्याला ते मी म्हंटल ना आपण शिकायला हवं की त्याने वाटतंय की त्याला मी युद्ध करू नये, तर त्याच क्षणी त्याने स्वतःला थांबवलं आणि मार्गदर्शन घेतलं. तसं आपणही करायला पाहिजे. आपल्याला पण वाटतं की मी ही गोष्ट करू की नको किंवा मला तेच करायला पाहिजे, पण आपण पण कोणाचं तरी मार्गदर्शन घ्यायला हवं. नाही घेतलात आणि डोकं स्थिर ठेवून योग्य निर्णय नाही घेतलात तर काय होतं, इंद्रिय वस्तूंमध्ये जर का अडकलात. मग आता जी पुढची स्लाइड घ्या, टप्पे बघा. तर आपण आहे ना, नाही आमचं स्क्रीन हा हे बघा, एखादी गोष्ट तुम्हाला जी हवी आहे ती तुम्ही इथं टाका. ह्या जिथं तुमच्या ती मनात आली आहे तिथंच तुम्ही ते योग्य प्रकारे थांबवला नाहीत किंवा ते चूक आहे की बरोबर आहे हे जाणू नाही शकलात, तर तुम्ही त्याचाच विचार करता. मग आपल्या मनात त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होते. मग आपल्याला ती मिळवायची तीव्र इच्छा होते. मग नाही मिळाली तर आपल्याला राग यायला लागतो. मग राग आला की तुम्ही भ्रम निर्माण होतो. हा भ्रम तुम्हाला गोंधळात टाकतो. तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि अशा म्हणजे तुम्ही भ्रमात आहात, योग्य निर्णय घ्यायच्या परिस्थितीत नाही. अशा वेळेस जर का काहीतरी निर्णय घेतलात, आता जी स्लाइड गेली, तर तो निर्णय चुकतो आणि परत आपण आणि दलदलीमध्ये ह्या भौतिकतेच्या अडकून जातो. त्यामुळे हे जर का नको असलं तर तो जो पहिला टप्पा आहे जिथे आपल्या प्रत्येकाच्या मनात हजारो विचार येत असतात, ते विचार येतात त्याच वेळेस आपण सवय लावायला हवी, हे चूक की बरोबर आहे हा विचार स्वतः करायला हवा, जसा तिथे अर्जुनाने केला, मार्गदर्शन मागितलं. घ्या माताजी पुढची स्लाइड. इथे ना कृष्णाने हा पण 2.17 श्लोक बघा, तुम्ही वाचा, हा त्याचं वाचा माताजी. हरे कृष्णाने कृष्ण. छान सांगितलेलं आहे. हरे कृष्ण. जी व्यक्ती इच्छांच्या अखंड प्रवाहामुळे विचलित होत नाही, जी नद्यांप्रमाणे समुद्रात प्रवेश करते, जी सतत भरलेली असते परंतु नेहमी स्थिर असते, एकटा शांतता प्राप्त करू शकते आणि अशा इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारा माणूस नाही. हरे कृष्ण. थांबा थांबा, नाही हा, नाही थांबा, गडबड मी आहे. ट्रान्सलेशन खूप खरं तर खूप चांगला आहे. आजच्याच अध्यायात आहेत जरा टायपो एरर आणि मग अगदी 18व्या अध्यायात आहेत, मध्ये व्यवस्थित आहे सगळं. थांबा हा, वाचून दाखवते. हे समुद्राचं उदाहरण. समुद्र पाण्याने भरत असूनही शांत असतो. त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी कामेच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, तोच शांती प्राप्त करू शकतो. अशा इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही. म्हणजे कृष्णाने काय सांगितलंय, चिंतन. हा जिथे आपल्या मनात विचार येतात, तर इथे समुद्राचं उदाहरण घ्या म्हणालेत. हा जो विचारांचे प्रवाह आहेत ना, त्याला नद्यांची उपमा दिली आहे कृष्णाने आणि सांगतायत की समुद्र बघा, ज्या नद्या समुद्रात येतात त्या काय फक्त एक तासभर दिवसातल्या येत नाहीत. अव्याहतपणे त्या नद्यांमधून पाणी समुद्रात येऊन भरत असतं. पण तुम्ही ऐकलंय का, नदी येऊन भेटते म्हणून समुद्र अचानक स्वतःच्या मर्यादा ओलांडून वस्त्यांमध्ये गेला. हा, भरती ओहोटी ते वेगळी गोष्ट आहे. पण ह्या ज्या नद्या येऊन भेटतात म्हणून समुद्र कधी त्याची मर्यादा सोडत नाही आणि तो स्थिर राहतो. हा, तसं आपण पण ज्या हे विचारांचे प्रवाह नद्यांसारखे आपल्यामध्ये येतात ना, तर आपण पण समुद्राप्रमाणे शांत राहायला हवं. हा, आणि ह्या ज्या इच्छा आहेत त्या करण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला शांती प्राप्त होऊ शकत नाही. आपण समुद्राप्रमाणे राहायचं की नद्यारूपी कामेच्छांच्या प्रवाहाने विचलित होऊ नका. विचार जे येत आहेत आपल्या मनात त्यांचा विचार करा, हे आता योग्य आहे का, योग्य आहे तर करू, नाही तर बाजूला ठेव, माझे दुसरी काम आहेत, असं. तर तो स्थितप्रज्ञ मुनींचं जीवन आपण जीवनात उतरवायला आपण प्रयत्न करायला पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाइड. समुद्राचं उदाहरण लक्षात ठेवा आहे की आपण असं स्थिर चंचल राहून नाही चालत. हा, तर आपला हा आजचा अध्याय झालेला आहे. आधी अर्जुनाची जी 5 दुःख होती त्यातल्या 4ची उत्तरं कृष्णाने दिली. करुणा
तर कृष्णाने काय सांगितलं, आत्म्याचं ज्ञान दिलं, की तू शरीर दुःख वाटतंय, तुला करुणा येते, दया येते, सॉरी, तर तू शरीर बघू नको, आत्म्याच्या स्तरावरनं विचार कर. आनंद वाटत नाही तर काय सांगितलं, पहिल्यांदा तर म्हणाले की तुला काय वाटतं की तू हे रणांगण सोडून गेलास तर तुला खूप वाईट शब्दात हे तुझं हे करणार, बोलतील तुला, ते तुला सहन नाही होणार, आणि तुझं वेळ एकतर जिंकलास तर पृथ्वीचं साम्राज्य, मृत्यू पावलास तर स्वर्ग सुख, मग तुला कसला आनंद नाही. मग त्याच्यानंतर तो काय म्हणतो, पाप लागेल. तर कृष्णाने सांगितलं बघा की भगवंतांच्या सेवेमध्ये तुम्ही जे काय करताय त्याचं तुम्हाला पाप लागत नाही. आपण हनुमान बघितला, खारुताई बघितली, अजून एका उंदराचं उदाहरण गजेंद्रांचं बघितलं. आणि एक लक्षात ठेवा की इथं अर्जुनाची इच्छा म्हणून अर्जुन युद्ध करत नव्हता. धर्मासाठी ती कृष्णांची इच्छा होती आणि धर्माच्या स्थापनेसाठी ते युद्ध करणं गरजेचं होतं, म्हणून अर्जुनाने युद्ध करायचं होतं. त्यामुळे त्याचं पाप लागणार नाही म्हणतात. त्याच्यानंतर काय म्हणतो, मी गोंधळात पडलोय. तर कृष्णाने किती एका वाक्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की तू गोंधळात पडलायस का, तर तू स्थिरपणे विचार करत नाहीयेस, ज्ञानाच्या नजरेतून नाही, तू अज्ञानातून विचार करतोयस, म्हणून तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत. तू जरा स्थिर हो, स्थितप्रज्ञ होऊन विचार केलास तर तुला ही दुःख दुःखच वाटणार नाहीत. खरी दुःख 4 सांगितलीत, हा लक्षात ठेवा, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. आणि जी बाकीची जी दुःख आहेत त्यांना कृष्ण दुःख म्हणतच नाहीयेत. ओके, मग अर्जुन म्हणतो मग ठीक आहे, स्थितप्रज्ञ विचार करायला हवा. मग कोण असतात स्थितप्रज्ञ, तर मग आपण मगाशी स्थितप्रज्ञ मुनींची लक्षणं बघितली. तर झाला हा आजचा अध्याय. आणि जो ह्याचं कौटुंबिक परंपरांचं उद्या उत्तर मिळेल. मग आजच्या अध्यायात आपण काय बघितलं, गीतेचा पहिला पाठ, की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. का दिसत नाही आपल्याला, भगवंतांच्या प्राप्तीचे 3 टप्पे बघितले, ना आत्मा दिसत ना भगवंत दिसत, तर आपली इंद्रिय ही अपूर्ण इंद्रिय आहेत. तर आत्माचा प्रवास बघितला कसा, तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, पुन्हा कृष्णासाठी केलेली छोटी सेवा सुद्धा गृहीत धरली जाते, गमावली जात नाही. आणि आत्म्याचा आकार किती आहे, केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा आत्म्याचा आकार. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. झाला मोठा अध्याय आहे, तुम्ही परत बघा जरा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ओके, हे घेतलं मी थोडक्यात, सगळं सांगितलं आपण काय बघितलं ते. घ्या बघा माताजी पुढे. मोठा अध्याय होता त्यामुळे जरा वेळ लागला, मग थोडस. झालं शेवटचं झालं. मग माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा. तुम्हाला सगळ्यांना काही प्रश्न असले तर विचारू शकता तुम्ही.